रविराज देशमुख मित्र परिवारांच्या वतीने राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपटांचं आयोजन करण्यात आलंय। शुक्रवारी शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटन थाटात न करता साधेपणाने करण्यात आलं। माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली। 27 ते 29 डिसेंबर दरम्यान मौजे तिवसा येथे नवीन कोर्ट समोरच्या मैदानात राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने आयोजित शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं, परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून साधेपणाने उद्घाटन समारंभ पार पडला। या शंकरपटातील विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देण्यात येत आहेत। अ गट व क गट शुक्रवारी स्पर्धा झाली। अ गटात 24 तर अ गटात 7 जोड्या होत्या। अतिशय धष्टपुष्ट व आकर्षक बैलजोड्या शंकरपटासाठी आल्या आहेत। त्यांची किंमत लाखो रुपये आहे। पाहूया या शंकरपटाची काही क्षणचित्रे। आलेल्या आणि त्या येत राहतात। उद्यापर्यंत त्या जोड्यांचा 500च्या वर तर नक्कीच जाणार आहे। तो आकडा कुठपर्यंत जातो पुढे कळेलच, पण 500च्या पुढे जाणारच। बक्षिसाचं काय स्वरूप आहे? पहिलं बक्षीस हे लाख रुपयाचं आहे, जो अगट म्हणतो की ज्याच्यात एकदम दमदार जोड्या असतात। म्हणजे पूर्ण भारतातल्या जोड्या, म्हणजे हरियाणातल्या जोड्या आलेल्या आहे, काही गुजरातच्या जोड्या आलेल्या आहे, मध्य प्रदेशमधून जोड्या आलेल्या आहे आणि संबंध महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जोड्या आलेल्या आहे। आणि दुसरा म्हणजे क गट। क गटात या परिसरातील म्हणजे तिवसा तालुका अमरावती जिल्ह्यातल्या जोड्या त्या लेवल पर्यंत पहिले पुण्यासाठी जी पात्रता फेरी असते त्या अनुषंगाने हा क गट असतो की याच्यात टेस्ट केला जातो, मग पुढे त्या अ गटात पोहोचतात। आणि संबंध अमरावती जिल्ह्यातल्या चांगल्या नामवंत जोड्या इथे आलेल्या आहे। आणि मागच्या वर्षी आमचे कुर्याचे दमाय यांनी 12 लाखाचा बैल घेतला होता आणि याच शंकरपटात तो धावला आणि स्पर्धा जिंकली आणि तो पुढे जिंकत गेला तर ती जोडी 1.25 कोटी रुपयाला गेली आणि पुढचे तर अजून विक्रम होणार आहे। सध्याचा बाजारभाव कसा काय? बाजारभाव हा असा असतो की जी जोडी विजेती असतो तिचा भाव वाढत जातो। मागच्या वर्षी एक बैल असा होता बैलजोडी की तिला 2.5 कोटी रुपयाची मागणी आलेली होती। तर अशा कोटी रुपयाचे म्हणून आमचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ फार फेमस झाला होता की फॉर्च्युनर झक मारते बैलांपुढं, कारण एक बैलजोडीची किंमत 2.5 कोटी। ते विचार करा, त्यात तर 5 फॉर्च्युनर होतं। या वर्षीचं किती वर्ष आपल्या आयोजनाचं? आमचे सहकारी आणि आमचे मित्र परिवाराचे शंतनू देशमुख आणि आमचे सर्व टीम 95 पासून सातत्याने शंकरपट आयोजित करत होते, पण मधात शंकरपट बंद पडला होता, त्याच्यामुळे ब्रेक आला। पण ब्रेक के बाद आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी निर्णय घेतला की शंकरपट चालूच झाला पाहिजे आणि त्यांनी ती याचिका खारिज करून शंकरपट चालू केलेला आहे। त्यांची ती कृपा आहे की शेतकरी बांधव याचा आनंद घेत आहे आणि लाखो शेतकरी या शंकरपटाचा आनंद घेत आहे। म्हणून मी देवेंद्रजीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो की तुम्ही ज्या शेतकऱ्यांप्रती जो महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याचाच हा आनंद इथे दिसत आहे। काय आवाहन करणार सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना आपण? सिटी न्यूज सर्वसामान्य जनतेचे आवाज वरपर्यंत पोहोचत असते की हा शेतकरी आज जरी लहान वाटत आहे जनतेपुढे किंवा शेतकऱ्यांना मानाचं स्थान निर्माण झालं पाहिजे। शेतकरी मी म्हणतो की कोणत्या ऑफिसात शेतकरी गेला तर अधिकाऱ्याने त्यांना सन्मानाने ट्रीटमेंट दिली पाहिजे, सन्मानाचं त्याचं काम मार्गी लावलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जात असेल तर शेतकऱ्याला एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि त्याचा आदरच केला पाहिजे। शेतकरी हा फार आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे। नक्कीच
नावावर जे आहे तर मोठ्या प्रमाणात संकट येत असतात. ते शेतीचे संकट असो किंवा आर्थिक संकट असो, अशा अनेक प्रकारचे संकट जे शेतकऱ्यावर येत असतात. त्याच्यातूनच थोडासा तुरकड आनंद शेतकऱ्यांना मिळावा याकरिता जे आहेत शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे यावेळी आपल्याला रविराज देशमुख यांनी सांगितलेले आहेत. कॅमेरामॅन दिलीप जवंजाळसह मी रोहित खडे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. काय नाव आपलं? माझं नाव कैलास हिवाळे. कुठून आले? मी रांजणगाव MIDC संभाजीनगर जिल्हा आहे. काय नाव आपलं? किशोर नारायणराव वसू उर्फ बंडू पाटील. कुठून आले आपण? अकोला. अकोल्यावरून आले. काय वय काय असेल आपलं? 65 65 वर्षाच्या वयामध्ये बैलगाड्याचं नांद असतो. नांद आहे. किती वर्षापासून? वयाच्या 10व्या वर्षापासून. 10व्या वर्षापासून म्हणजे त्यावेळेस तुमचे आजोबा आजोबा वडील आणि तिसरी पिढी आहे. अभय मंगेश सोनकडे राहणार दिवसा. काय सांगाल? शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे. किती जोड्यांनी सभा घेतला असेल अंदाजे? अंदाजे 200-250 जोड्यांनी सभा देतो. आपली पण जोडी आहे का? हो आहे ना. कोणत्या गटातले? क गटात क गटातले. धावली का? धावाचे. धावाचे. हा. किती पड मारले आतापर्यंत? पहिले 4 पड मारले. नंबर किती आले? दुसरा पहिला दुसरा पहिला. कशा पद्धतीचं आयोजन वाटलं पटाचं? चांगलं वाटलं, बरं वाटलं. बरं आहे. शंकरपट पूर्वापार होणार खेळ आहेत. त्याकरिता बैलांना खास ट्रेनिंग दिलं जातंय. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामात मदत करणारे सर्जा राजा शेतकऱ्यांची शान आहेत. महत्वपूर्ण घडामोडींची बघत रहा फक्त सिटी न्यूज.